श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर भारताच्या प्रगतीच्या प्रवासासाठी उत्प्रेरक ठरणार आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. कालपासून नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या 2 दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. श्रोतेहो, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरची ही परिषद अखिल भारतीय रोबोटिक्स आणि ऑटोमेशन परिषदेने आयोजित केली आहे. मानवी जीवन आणि उद्योग व्यवसायांमध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पण ही कृत्रिम बुद्धिमत्ता AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय? AI कुठे कुठे वापरलं जातं? AIचा फायदा काय आहे? आणि या AI मुळे आपल्याला भविष्यात काय काय संधी उपलब्ध होणार आहेत? या सगळ्याविषयी आपल्या मनात आलेल्या प्रश्नांची उत्तरं आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमातून मिळणार आहेत. श्रोतेहो, AI म्हणजे नक्की काय आहे? इंटरनेटवरील सर्च इंजिन्स आणि AIचा संबंध याविषयी अधिक माहिती घेऊ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभाग प्रमुख आणि स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉक्टर आदित्य अभ्यंकर यांच्याकडून. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता जग 4थ्या औद्योगिक क्रांतीकडून म्हणजे इंडस्ट्री 4.0 कडून 5व्या औद्योगिक क्रांतीकडे झेपावत असताना अगदी सगळ्यांच्या मुखी एक परवलीचा शब्द झालाय आणि तो म्हणजे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. औद्योगिक क्षेत्र ऑटोमेशनच्या दिशेने जात असताना AI तंत्रज्ञानामुळे त्यामध्ये शास्त्रज्ञांना गरुड झेप घेता आली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर मानवी शरीर आणि त्यातही मानवाचा मेंदू ही म्हणजे त्या विधात्याची एक अजब निर्मिती आहे. एक प्रकारे मानवी आयुष्य म्हणजे आपल्या आयुष्यात आपण जे विविध छोटे मोठे निर्णय घेतो, मग ते अगदी छोट्यातले छोटे निर्णय असो म्हणजे कॉफी घ्यायची का चहा प्यायचा तिथपासून ते अत्यंत क्लिष्ट गुंतागुंतीचे निर्णय, उदाहरणार्थ लग्नाचा निर्णय की ज्यामध्ये अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात किंवा संगणकीय भाषेत सांगायचं झालं तर अनेक प्रकारचा डेटा अनालाइज करावा लागतो. आपल्या मेंदूतील नैसर्गिक बुद्धिमत्तेचा म्हणजेच NI किंवा नॅचरल इंटेलिजन्सचा अभ्यास करून त्या प्रकारच्या आज्ञावली आणि प्रणाली म्हणजेच संगणकांमधली अल्गोरिदम्स विकसित करण्याचा प्रयत्न म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI. लहानपणी आपण अनेक स्तोत्र पाठ करतो, विविध प्रकारचं पाठांतर करतो आणि मोठेपणी आपल्याला हळूहळू त्याचा अर्थ कळायला लागतो. थोडक्यात हा प्रवास पाठांतरापासून सुरू होऊन कॉम्प्रिहेन्शन म्हणजे समज उमज आणि ज्ञानापर्यंतचा. संगणकांमध्येही आधी मेमरी चिप्स निर्माण झाल्या आणि आज कम्प्यूट पॉवर म्हणजे संगणकीय शक्ती ही दिवसागणिक स्वस्त आणि अधिक उपलब्ध होताना दिसत आहे की ज्यामुळे राक्षसी ताकदीचे महासंगणक वापरून अफाट ऍप्लिकेशन्स निर्माण होताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे आपलं आयुष्य खरंच आमूलाग्र पालटून गेलेलं आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये ML म्हणजेच मशीन लर्निंग ही एक महत्वाची पायरी की ज्यामध्ये संगणकांना अनेक विविध प्रकारचा डेटा पुरवून प्रशिक्षित केलं जातं, म्हणूनच त्याला मशीन लर्निंग असं म्हणतात. उदाहरणार्थ गेल्या 25 वर्षांचा हवामान खात्याचा डेटा आणि त्यामुळे हवामानात आलेली स्थित्यंतरं जर संगणकाला शिकवली, त्या सगळ्याचा अभ्यास करून त्यावरून भविष्यातील हवामान बदलाचे अंदाज तो संगणक बांधू शकतो. आता हे संगणकीय प्रशिक्षण जर स्टॅटिस्टिकल पद्धतीने झालं तर त्याला DS किंवा डेटा सायन्स असं म्हणतात. आजकालच्या संगणकांच्या ताकदीमुळे DL किंवा डीप लर्निंग ही शाखा सुद्धा उदयाला आली आहे की ज्यामध्ये अत्यंत घनदाट प्रकारचं आर्टिफिशियल न्यूरॉन्सचं जाळं तयार करतात आणि त्या डेटाचा हर प्रकारे अभ्यास केला जातो. पण एकदा संगणकाचं असं प्रशिक्षण पूर्ण झालं की असे संगणक अफाट ताकदीची कामं करू शकतात आणि समाजाला उपयोगी अनेक अभियांत्रिकी उपाययोजना निर्मिण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडेल की गेली 2-3 वर्ष किंवा गेली एक 4-5 वर्ष अचानक आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयी इतकं का बोलायला लागलं? गुगलमुळे डेटा आणि माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन सार्वत्रिक उपलब्ध झाली आहे आणि या बिग डेटाच्या युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाला. किंबहुना AI हे तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या प्रॉडक्ट्सचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजे सर्च इंजिन आहे. मोबाईल मधल्या ऍप्सच्या सहाय्याने
हे तंत्रज्ञान आता सर्वदूर पोहोचतंय. अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत AI वापरून निर्माण केलेली अनेक ऍप्लिकेशन, त्याचे अनेक आविष्कार आपल्याला दैनंदिन जीवनात अनुभवायला मिळतात, बघायला मिळतात. त्याची काही उदाहरणं बघूया. मगाशी आपण हवामान खात्याचं उदाहरण पाहिलं. त्याच्या जोडीला शेतीमधलं ऑटोमेशन आणि अंदाज हे सुद्धा एक खूप महत्वाचं ऍप्लिकेशन. उदाहरणार्थ शेतकरी पिकाचे फोटो काढून, हल्ली सगळ्यांकडे स्मार्टफोन्स असतात आणि अशा पिकांचे फोटो काढून अपलोड केले जातात आणि पिकावरची कीड आणि इतर गोष्टींचा अभ्यास होऊन त्याला काय उपाययोजना करावी याविषयी मार्गदर्शन त्याला मिळू शकतं. ऑटोनॉमस व्हेकल्स येत आहेत की ज्यामध्ये वाहन चालक विरहित गाड्या असतील किंवा ड्रोन्स असतील. आता या ड्रोन्स मध्ये तर AIचा वापर करून अनेक ऍप्लिकेशन्स निर्माण झालेली आहेत. त्यामध्ये औषध फवारणी असेल किंवा रेल्वे ट्रॅक्सची देखभाल असेल. आपण आता 4G पासून 5G तंत्रज्ञानाकडे जातोय, त्यामुळे मोठ्याले टॉवर्स असतात आणि त्यांची उंची मोठी असते. त्यांची देखभाल या ड्रोन्सच्या तंत्रज्ञानाने होऊ शकते. औषधांची डिलिव्हरी होऊ शकते. तिथपासून ते डिफेन्स साठीचे ऍप्लिकेशन, अशा अनेक गोष्टी शक्य आहेत. शिवाय रेकमेंडेशन सिस्टम, त्याचा अनुभव येतोच, पण या व्यतिरिक्त अनेक सरकारी कामात, अनेक शैक्षणिक कामात या रेकमेंडेशन सिस्टम्सचा प्राधान्याने वापर होताना आपल्याला दिसतोय. अगदी तिथपासून ते एअरपोर्टवर आपण फेस रेकग्निशन असेल, फिंगरप्रिंट रेकग्निशन असेल, आयरिस रेकग्निशन असेल, या प्रकारच्या बायोमेट्रिक्सचा वापर करून माणसं ओळखण्याचं आपण काम करतो. अशी अनंत समाजोपयोगी ऍप्लिकेशन AI तंत्रज्ञानामुळे सहज साध्य झाली आहेत. श्रोते हो, गेल्या काही वर्षात संगणकाची प्रगती होत गेली आणि आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर होऊ लागला आणि नव्याने आलेल्या AIमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्याविषयी पुण्यातल्या प्रगत संगणन विकास केंद्र सीडॅक संस्थेचे वरिष्ठ संचालक आशिष कुवेलकर म्हणाले, साधारणतः 30 ते 35 वर्षांपूर्वी भारतामध्ये संगणकाचा वापर होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे संगणक अभियंत्यांची गरज भासू लागली होती, जेणेकरून युवकांना या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ लागल्या. हळूहळू संगणकाचा वापर प्रत्येक क्षेत्रात होऊ लागला आणि आजच्या काळात संगणक हे आपल्या दैनंदिन आयुष्याचे भाग बनले आहेत. काहीशी अशी स्थिती कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला AI असेही संबोधले जाते, या क्षेत्राची आज आहे. या तंत्राचा वापर आता दिवसेंदिवस वाढायला लागला आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान अवगत असलेल्या युवकांची मागणी वाढली आहे. AI ही संकल्पना जरी 1950च्या दशकात मांडण्यात आली होती, तरी ती आज व्यवहार्य आणि लोकप्रिय झाली आहे. कारण संगणकाची क्षमता वाढली आहे आणि त्यावर चालणाऱ्या प्रणाल्या प्रगत झाल्या आहेत. एकूणच काय तर AIचा वापर करून तंत्रज्ञान विकसित करण्याच्या अनेक संधी प्राप्त झाल्या आहेत. मोठ्या कंपन्यांबरोबर स्टार्टअप कंपन्याही या संधीचा उपयोग करून घेत आहेत. भारतातील जवळजवळ सगळ्याच विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धिमत्ताशी संलग्न अशा विषयांची अंतर्भाव त्यांच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी पाठ्यक्रमात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या संबंधित पायाभूत ज्ञान मिळण्यास मदत होते. तथापि या तंत्रज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करण्यासाठी विशिष्ट प्रशिक्षणाची गरज असते. हे कौशल्य असलेल्या व्यक्तींना या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या प्राधान्य देतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांची अशीही गरज ओळखून सीडॅकच्या ऍक्ट्स या प्रशिक्षण संस्थेतर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयातील 6 महिन्याचे अभ्यासक्रम चालवले जातात. या अभ्यासक्रमामध्ये व्यावहारिक ज्ञानावर भर दिलेला आहे. या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक पर्याय उपलब्ध झालेला आहे. श्रोते हो, सर्वात जास्त सोशल मीडियाचा आणि ॲप्सचा वापर आपल्या देशात होत असल्यामुळे AI ही आपली मोठी शक्ती कशी बनू शकते याविषयी सांगत आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉक्टर आदित्य अभ्यंकर. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा स्फोट होत असताना भारताने केवळ सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा पुरवणारा सेक्टर इथपर्यंतच मर्यादित न राहता प्रॉडक्ट्स तयार केली पाहिजे. सर्व्हिसेस टू सोल्युशन्स टू टूल्स टू फ्रेमवर्क्स टू ऍप्लिकेशन हा खरं तर खूप मोठा प्रवास. पण ही मोठी उडी मारण्याकरता सुदैवाने आपल्याकडे मोदीजींच्या कणखर नेतृत्वाखाली अनेक उत्तम शासकीय योजना निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये डिजिटल इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल आणि या सगळ्याला जोड देणारी आता NEP 2020 यासारखी पूरक शैक्षणिक पॉलिसी आहे. NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि या
धोरणामध्ये शैक्षणिक संस्थांना औद्योगिक क्षेत्राबरोबर काम करण्याकरता अत्यंत पूरक आणि पोषक असं वातावरण दिलं गेलेलं आहे. आणि याचाच एक प्रयोग आम्ही डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान विभागात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या करत आहोत. तंत्रज्ञान विभागात 80 पेक्षा जास्त औद्योगिक पार्टनर्स आमच्या बरोबर कार्यरत आहेत. आणि आम्ही ज्या प्रकारचं संशोधन करतो त्याद्वारे अनेकविध प्रकारची पेटंट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी निर्माण केल्या जातात. त्याचं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर मध्ये रूपांतर केलं जातं. अनेक उत्तम शैक्षणिक कार्यक्रम ते उच्च तंत्रज्ञानातले असतील, हायर एज्युकेशन मधले असतील की ज्याचा विद्यार्थ्यांना उत्तम फायदा होऊ शकेल, हे आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आपण जरूर आमचं संकेतस्थळ बघा, तुम्हाला हे सगळे शैक्षणिक कार्यक्रम बघायला मिळतील. आपल्याला माहिती आहे की बहुतेक मोठ्या कंपन्या ज्यांनी आपली प्रॉडक्ट्स AI तंत्रज्ञान वापरून विकसित केलेली आहेत, या सगळ्यांचे कन्झ्युमर हे भारतीय आहेत. आणि भारताचं एक खूप मोठं बलस्थान म्हणजे आपली लोकसंख्या. जर भारतीय लोकसंख्येनं ही सगळी टेक्नॉलॉजी, हे सगळं तंत्रज्ञान वापरणं बंद केलं तर या कंपन्यांचा रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणावर कमी होईल. आणि आपली ही शक्ती मोदीजींनी आपल्याला त्याची अनेक वेळेला जाणीव करून दिलेली आहे. त्याचाच आपण वापर करून घेऊया आणि उत्तम प्रॉडक्ट कंपन्या या आपल्या देशात कशा तयार होतील याच्याकडे लक्ष देऊया. भारताचा अध्यात्म हा खरं तर गाभा आहे आणि या सगळ्याच्या भक्कम आधारावर आपण प्रगत आणि उन्नत भारताचं स्वप्न बघूया आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया. नुकताच गणपती उत्सव संपन्न झाला आणि गणेश ही बुद्धिमत्तेची देवता आहे. त्यामुळे नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही बुद्धिमत्तांचा सुयोग्य वापर करून ज्ञान विज्ञान संगमाद्वारे आपण कृतिशील राहूया. श्रोते हो, 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI तंत्रज्ञान निर्णायक भूमिका बजावणार आहे, यात शंका नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य योगिता उबाळे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन दर्शना जोगदनकर.